शेतीविषयक व्हिडिओंसाठी मिलिंद बोर या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन ऑलवर ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं मिलिंद बोर या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे हिवाळ्याच्या थंडीमध्ये मिरची लागवड. तर आज मिरची लावून झालेले बरोबर 7 ते 8 दिवस. आणि जी माझी मागची व्हिडिओ होती मिरची लागवडीची, तर ती तुम्ही पाहिली नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकताय. तर पाहू शकताय मिरची लावून आज बरोबर 7 ते 8 दिवस झालेले आहेत. आणि फुटवे कशा प्रकारे निघालेले आहेत. आणि मिरची लावल्यानंतर जे आम्ही पहिलं काम जे केलं आहे, तर मिरची लागवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ह्युमिक आणि एक बुरशीनाशक घेतलं आहे. त्यामध्ये आपण 22 रोको, ब्ल्यू कॉपर ही देखील औषधं घेऊ शकतो. आणि त्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आपण 19-19 याची याला ड्रिंचिंग केलेली आहे. त्याच्यानंतर आपण एकही स्प्रे घेतलेला नाही आहे. याच्यावर पाहू शकता मिरची कशा पद्धतीने आहे. त्यानंतर आपण जे घेतलं आहे ते म्हणजे व्हॅल्यूम फ्लॅक्सी आणि इसाबियन याची एक आपण ड्रिंचिंग केलेली आहे झाडाला. झाड पाहू शकता फुटवे कशा प्रकारे निघालेले आहेत. आणि जे पाणी जे दिलेलं आहे तर ते जे मिरचीला पाणी दिलं आहे तर ते दिवसाआड आम्ही फक्त 15 ते 20 मिनिटाचं पाणी दिलेलं आहे. मिरची पाहू शकताय कशा पद्धतीने आलेली आहे. आणि फुटवे देखील कशा पद्धतीने आलेले आहेत हे तुम्ही पाहू शकताय. तर आता आम्ही 10 ते 12व्या दिवशी आपण याला बेनिवा याचा स्प्रे घेणार आहोत. पाहू शकताय मिरची कशा पद्धतीने आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, ज्या कोणी शेतकऱ्यांना हिवाळ्यात मिरची लावायची तर त्यांनी मिरची लावू शकताय. आणि माझ्या ह्या व्हिडिओ आहे त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला मिळून जातील. पाहू शकताय फुटवे वगैरे कशा पद्धतीने निघालेले आहेत. तर ही होती आज हिवाळी वातावरणात थंडीमध्ये मिरची लागवड. तर आज मिरचीचे 6 ते 7 दिवस झालेले आहेत लागवड करून. आणि कोणकोणत्या आळवण्या, कोणकोणत्या ड्रिंचिंग आणि काय काय केलं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता आम्ही 12व्या दिवशी बेनिवा याची एक फवारणी घेणार आहे. तर जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी मिरचीची लागवड केली आम्ही 1 तारखेला, तर त्याची माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकताय. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.